तर मित्रांनो, तुम्ही हे जे मशीन पाहत आहात, हे मशीन आहे खवा मशीन. ठीक आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली खरं पाहता हे खवा मशीन जरी असलं तरी हे मल्टीपर्पज मशीन आहे. मल्टीपर्पज या अर्थाने की यामध्ये की आपल्याला खवा करता येतो, बासुंदी करता येते. त्याचप्रमाणे आपल्याला पेढ्यासाठी पण याच्यामध्ये मिक्स तयार करता येतं. त्याचप्रमाणे बर्फीसाठी मिक्स तयार करता येतं. आणि तुम्हाला पनीर करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूध तापवू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला जर दही लावायचं असेल तरीही आपण याच्यामध्ये दूध गरम करून ते परत दुसऱ्या भांड्यामध्ये लावू शकतो. अशा प्रकारे हे मल्टीपर्पज वॅट किंवा मल्टीपर्पज हे जे पॅन आहे हे अतिशय बहुउपयोगी आहे. आता याच्यामध्ये खवा तयार होतोय तुम्ही बघत आहात. आता खवा तयार होत असताना की काही बाबींचं आपल्याला खूप लक्ष ठेवावं लागतं की आपला प्रॉडक्ट अतिशय सुंदर कसा होईल की जेणेकरून आपण मोठ्या प्रमाणात जर करणार असू, अशा मल्टी पॅन जर लावणार असू, तर आपल्याला त्याची क्वालिटी चांगली मेंटेन झाली पाहिजे. अर्थात अशा आपण अनेक जरी मशीन लावल्या तरी आपण त्या ठिकाणी की एक माणूस सुद्धा हे सगळं ऑपरेट करू शकतो. ठीक आहे. कारण हे मेकॅनिकली आहे. म्हणून आपली जर प्रॉडक्टिव्ह एनर्जी जर वाढवायची असेल तर आपल्याला मशिनरी खूप चांगल्या प्रकारे मदत करते. ठीक आहे. ओके. धन्यवाद.